मोहिनी एकादशी व्रतकथा। ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती। एकदा श्रीराम म्हणाले, हे गुरुदेव, सर्व पापांचे आणि दुःखाचे नाश करणाऱ्या व्रताचे वर्णन करा। सीतेच्या वियोगामुळे मला खूप दुःख त्रास सहन करावा लागला आहे। महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे राम, आपण खूपच सुंदर प्रश्न मांडला आहे। आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे। एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते, तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे। वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे। हे व्रत केल्याने मनुष्याची सर्व पापे आणि दुःखापासून मुक्त होतो। याने सर्व मोहमायेपासून मुक्ती मिळते। मी याची कथा सांगत आहे, ध्यानपूर्वक ऐकावी। सरस्वती नदी काठावर भद्रावती नावाच्या नगरीत द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता। तेथे धनधान्यांचे संपूर्ण आणि पुण्यवान धनपाल नावाचे वैश्य देखील राहत होते। तो अत्यंत धर्माळू आणि विष्णुभक्त होता। त्याच्या नगरात अनेक भोजनालय, विहिरी, तलाव, धर्मशाला निर्मित केल्या गेल्या होत्या। रस्त्यावर आंबे, जांभूळ, कडुलिंब अनेक वृक्ष लावले गेले होते। त्याचे 5 पुत्र होते, सुमना, सुदबुद्धी, मेधावी, सुकृती आणि दृष्टबुद्धी। यापैकी 5वा पुत्र दृष्टबुद्धी महापापी होतो। तो पित्याची आज्ञा मानत नसे। तो वेश्या, दुराचारी, मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे, परस्त्रीसह भोगविलास करत असे आणि मद्यमासाचे सेवन करत असे। या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे। या कारणांमुळे वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले। घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली। सर्व काही नष्ट झालं तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडून दिली। त्यामुळे तो तहान भुकेमुळे अति दुःखी राहू लागला। कोणाची साथ नसल्यामुळे तो चोरी करू लागला। एकदा त्याला पकडल्यानंतर वैश्य असल्यामुळे त्याला कळल्यावर ताकीद देऊन सोडण्यात आलं, परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आले। तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले। नंतर राजाने त्याला शहरही सोडण्यास सांगितले। तो शहराबाहेर जंगलात गेला। तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांचे शिकार करून खाऊ लागला। काही काळानंतर बहेलिया बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी पक्षी, प्राणी मारून खाण्यास सुरुवात केली। एकदा भूक तहानमुळे व्यथित होऊन तो भटकत कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात पोहोचला। तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषीगंगा स्नान करत होते। त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्याच्या अंगावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली। त्याने कौंडिन्य मुनीसमोर हात जोडून म्हणाले की, हे मुनिवर, मी जीवनात खूप पाप केले आहे। या पापांपासून मुक्तीसाठी सोपा व धन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा। हे त्याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की, तू वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर। याने तुझे सर्व पापे नष्ट होतील। मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केलं। या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला। ही होती मोहिनी एकादशीची कथा। जसे दृष्टबुद्धीला मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे फळप्राप्ती झाले, तसे तुम्हा आम्हा सगळ्यांना ही फळ प्राप्त हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। जय स्वामी समर्थ।